मिळते की नाही तुपाची पोळी सकाळी सकाळी? पूर्वी आमचे हाल काय होते आम्हालाच माहित नव्हतं. आज आम्ही खूप सुखाच्या दिवसामध्ये आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला हे दिवस दाखवले. म्हणून कि नाम भीम जी का जब मुंह से निकल जाता है, नाम भीम जी का जब मुंह से निकल जाता है तो दर्दमंदों का कलेजा भी टहल जाता है. अरे उनके गम में हर एक इंसान बहाता है आंसू. अरे मोम क्या चीज है, साला ये पत्थर भी पिघल जाता है, ये पत्थर भी पिघल जाता है. असा एक दिवस नाही, असा एक दिवसाची सुरुवात नाही की बाबासाहेबांच्या नावाने आमच्या दिवसाची सुरुवात होते आणि ती होत राहील. म्हणून पद्मश्री नामदेवजी ढसाळ बाबासाहेबांना काय म्हणतात की तूच आहे माझ्या मनात, काल होता आज आहे उद्याही राहशील. तूच आहे माझ्या मनात, काल होता आज आहे उद्याही राहशील. तुझी जागा या हृदयातून हे राहून घेणारा अजून जन्मायचा आहे, तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय. अरे नसेल ही पृथ्वी, असेल एक नाव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव. आणि त्याच बाबासाहेबांनी आम्हाला काय केलंय, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे, 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 मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. मग डोईवरची गेली मोळी, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. आज हे वैभव आलंय. आज सगळे पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये तुम्ही या ठिकाणी आहात, पांढऱ्या शुभ्र ड्रेस मध्ये आहात. पण त्या काळात काय होतं की काल माझी माय बाजारी जाऊन. बाबासाहेबांमुळे आज मला एक आमचे मित्र म्हणले की तुमचा ड्रेस खूप सुंदर दिसतोय. दिसतो का? कुणामुळे? पण आमची आई कशी आहे, बाजारी जाऊन काय करते, काल माझी माया बाजारी जाऊन जरीची घेती चोळी भीमा तुझ्यामुळे, जरीची घेती चोळी भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो, साखर दुधात टाकून काजू बदाम खातो. पूर्वीची अवस्था खूप वाईट होती, पण आज भिकेची गेली झोळी. आज आम्ही कुणाच्या दारात भीक मागत नाही. मागतो का? कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की मोक्याच्या जागा पटकवा. आमचे असे अधिकारी आहेत
प्रत्येक क्षेत्रामध्ये की बाबासाहेबांचे अधिकारी आज तिकडे बसलेत, कारण की बाबासाहेबांनी त्या काळात खूप त्रास सहन केला, पण आज आम्ही बाबासाहेबांमुळं मोक्याच्या जागावर बसलोय. ही बाबासाहेबांची पुण्य आहे. म्हणून भिकेची गेली झोडी, भिकेची गेली झोडी, भिकेची गेली झोडी भीमा तुझ्यामुळे, भिकेची गेली झोडी भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. पण आज अरे आता पलंगी लोळे, मोठे मोठे बेड असतात, मखमली असतात. आज आम्ही खाली झोपत नाही, पण त्या काळात विजयानंदवाणी मातीत माखणारा, अहो विजयानंदवाणी मातीत माखणारा. आता पलंगी लोळे, आता पलंगी लोळे, आता पलंगी लोळे भीमा तुझ्या, आता पलंगी लोळे भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी 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 भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे. आजीबाई डोईवरची गेली मोळी, डोईवरची गेली मोळी, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची गेली मोळी भीमा तुझ्यामुळे, डोईवरची पोळी भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे, मिळे तुपाची पोळी. मिळते की नाही? ज्यांना ज्यांना मिळते त्यांच्या टाळ्या मिळेल. मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे, 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 मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी, मिळे तुपाची पोळी भीमा तुझ्यामुळे.